काही न्यूज चॅनल्सना बॉयकॉट करावं लागेल जर खरंच आपल्याला सिस्टीम बदलायची असेल तर. या सगळ्या टीव्ही न्यूज चॅनल्सना, या गोदी हॅकर्सना जोपर्यंत तुम्ही बॉयकॉट करणार नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाहीये. हे लोक तुमच्या घराच्या हॉलपर्यंत पोहोचलेले आहेत. हे लोक तुम्हाला अट्रॅक्ट करतात आणि प्रोपोगंडा पसरवतात. आणि याच लोकांनी आपल्या देशाला संपूर्ण जगात प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 157व्या क्रमांकावर नेऊन ठेवलेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे लोक अचानक विद्यार्थ्यांना स्पेस का देत होते? कारण त्यावेळेला सेंटिमेंट्स त्यांच्या विरोधात होते. यांची टीआरपी फक्त 10% जरी परत आली ना तर ते तुम्हाला कोणालाही विचारणार नाहीत आणि हे पुन्हा आपल्या प्रोपोगंडा राबवायच्या जुन्या कामाला लागतील. पण त्याच काळात युट्यूबवर इतके जबरदस्त पत्रकार बघितले जे ऑनलाईन डिजिटल रिपोर्टिंग करत होते. त्या आंदोलनात प्रत्यक्ष मैदानात उतरून रिपोर्टिंग करत होते. त्यांना फॉलो करा, त्यांचं काम बघा. आणि जे तरुण आहेत, जे जेनझे आहेत, त्यांनी आपल्या आई वडिलांना समजावून सांगा की या टीव्ही न्यूज चॅनल्सना बॉयकॉट करा. हे तेच लोक आहेत ज्यांनी तुम्हाला दहशतवादी म्हटलं होतं. हे तेच लोक आहेत ज्यांनी तुम्हाला अँटी नॅशनल म्हटलं होतं. आणि हे तेच टीव्ही मीडियावाले आहेत ज्यांनी 2 मुलींचं आयुष्य अक्षरशः खराब करून टाकलं होतं. त्यांनी त्यांना इतकं जास्त दाखवलं की या मुली शिवीगाळ करत आहेत, त्या किती घाणेरड्या मुली आहेत. अरे शिवीच दिली होती ना त्यांनी, कोणाचा मर्डर थोडी केला होता, कोणता क्राईम थोडी केला होता. पण ज्या पद्धतीनं त्यांना नॅशनल टेलिव्हिजनवर शेम केलं गेलं ते भयंकर होतं. हे लोक हे आधीही करत होते, आजही करत आहेत आणि उद्याही हेच करतील. का? कारण एक तर आपण किंवा आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा त्यांना त्यांची मोस्ट नीडेड टीआरपी देत आहोत. म्हणून 2 पैकी एक गोष्ट करा. एकतर या न्यूज चॅनल्सची टीआरपी कमी करा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्यावर दबाव आणा जेणेकरून ते खऱ्या मुद्द्यांवर बोलायला सुरुवात करतील, किंवा मग त्यांचा मास बॉयकॉट करा. आणि जर हे दोन्ही करायचं नसेल ना तर मग रडणं बंद करा, तक्रार करणं बंद करा की हे टीव्ही वाले काहीच दाखवत नाहीत. अरे नाही दाखवणार ते, कारण त्यासाठी त्यांना पैसे मिळतात.